show that the lines represented by 3x square minus 4xy minus 3y square is equal to 0 are perpendicular to each other. Are perpendicular to each other. ओके, मला वाटतं तुमचे मायक्रोफोन ऑफ आहेत ना, मी ऑन करतो मायक्रोफोन. तुम्हाला सांगा रे की परपेंडिक्युलर लाईनसाठी काय कंडिशन असती आहे. निगेटिव्ह रेसिप्रोकल्स. हां हां हां, ह्या आता ही होमोजेनियस इक्वेशन आहे ना रे. होमोजेनियस इक्वेशन इज देअर. मला ह्या होमोजेनियस इक्वेशन मधल्या दोन लाईन्स परपेंडिक्युलर दाखवायच्यात, शो करायच्यात परपेंडिक्युलर ॲक्च्युली. तर त्याची एक रिमार्क पॉईंट आपण काय लिहिला होता, नाही आठवते. चला मी सांगतो, तुम्ही अभ्यास नाही करत त्याचा अर्थ बघा. हे बघा, गिवन इक्वेशन काय आहे, 3x स्क्वेअर मायनस 4xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे गिवन इक्वेशन आहे आपलं, बरोबर. याला कम्पेअर करायचं आहे, कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, मग आता कम्पेअर केल्यावरती मला सांगा a ची व्हॅल्यू किती येईल, 3. 2h मायनस 4 म्हणजे h किती झाला इथं, -2 झाला. आणि b ची व्हॅल्यू किती आली, -3. ओके, फॉर परपेंडिक्युलर लाईन्स. आठवलं का नाही अजून, किंवा तुम्ही बघितलं का नाही अजून, परपेंडिक्युलर लाईनची कंडिशन काय असते. अरे मुलांनो, a प्लस बी इज इक्वल टू 0. काल रिमार्क मध्ये बघितलं ना रे आपण, a प्लस बी इज इक्वल टू 0 ही कंडिशन आहे परपेंडिक्युलर लाईनसाठी. सो a ची व्हॅल्यू किती बघा, 3 प्लस b ची व्हॅल्यू किती आहे, -3. 3 - 3 किती आला आन्सर, 0. Therefore given lines are perpendicular to each other. काय आन्सर, काय अवघड होतं रे याच्यात, सोपं होतं नाही क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. show that the lines represented by x square x square plus 6xy plus 9y square is equal to 0 are coincident. ठीक आहे, काय करायचं माहिती आहे का, सगळ्यात अगोदर इक्वेशन लिहून घ्यायचं. बघा काय इक्वेशन दिलंय आपल्याला, x स्क्वेअर प्लस 6xy प्लस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 0. बरोबर, याला कम्पेअर करायचं. कोणाबरोबर कम्पेअर करणार आहे आपण, कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस प्लस 2 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. बरोबर आहे. मग सांगा a ची व्हॅल्यू किती, 1. 2h ची व्हॅल्यू किती, 6. 2h ना, 2h म्हणजे कोण, एक्स वायचा कोइफिशियंट किती इथं 6 आहे ना. सो 2h ची व्हॅल्यू 6, मग h किती रे, 3. आणि b ची व्हॅल्यू किती, 9. आता मला सांगा की कोइन्सिडंट लाईन साठी कंडिशन काय आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू किती, 0. करेक्ट. So इथं we can write for coincident lines h स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. ओके, सो करू फाइंड आउट आपण h स्क्वेअर मायनस ए बी. h ची व्हॅल्यू किती आहे, 3. 3 चा स्क्वेअर मायनस ए बी, a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 9. सांगा रे, 3 चा स्क्वेअर 9 मायनस 1 इंटू 9 किती, 9. 9 मायनस 9 0. आला का a स्क्वेअर मायनस ए बी 0. यस, देयरफॉर गिवन लाईन्स आर कोइन्सिडंट किंवा पॅरलल. दोघांची कंडिशन सारखीच असते. ठीक आहे, कसे आहेत प्रॉब्लेम, व्हेरी इझी, एक्स्ट्रीमली इझी.
का फक्त इझी? Extremely easy. Extremely easy, yes. Next, show that the lines represented by x square plus 3xy minus 2y square is equal to 0 are distinct. काय करणार मी अगोदर इक्वेशन लिहून घेणार एक्स स्क्वेअर प्लस 3xy मायनस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला परत मी काय करणार, कम्पेअर करणार. कम्पेअरिंग विथ कोणाबरोबर, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग सांगा रे मला a ची व्हॅल्यू किती, 1, 2h किती, 3, म्हणजे h किती होईल रे हा, 3/2 आणि b किती, -2. इथं लिहू कर मी, कारण आता पेज आपलं एंड होत आलंय ना का, पुढच्या पेजवर जाण्यापेक्षा इथं शेजारी लिहितोय. ओके, सांगा रे, फॉर डिस्टिंक्ट लाईन्स काय कंडिशन आहे, H square minus AB greater than 0. बरोबर, एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0, याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली पाहिजे. करा फाइंड आउट. मग एच किती रे, 3/2चा स्क्वेअर मायनस ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू -2, बरोबर. मी एच स्क्वेअर मायनस ए बी फाइंड आउट करतोय. थांबा एकमेकांत आहे ना, इथं डायरेक्ट लिहिण्यापेक्षा मी वरती कंडिशन लिहिली आणि खाली आता मी एच स्क्वेअर मायनस ए बी फाइंड आउट करतो अगोदर. एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू एच 3/2चा स्क्वेअर मायनस ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू -2. सांगा 3/2चा स्क्वेअर 9/4. हे बघा इथं मायनस आहे, इथं आतमध्ये पण मायनस आहे, मायनस मायनस प्लस 9 इंटू 2 किती होईल रे आन्सर आहे, 4 2 17/4. 17/4 आणि इट इज ग्रेटर दॅन 0, बरोबर, ग्रेटर दॅन 0. सो देअरफॉर गिवन लाईन्स आर, खाली सेंटेन्स लिहा, देअरफॉर गिवन लाईन्स आर कशा, डिस्टिंक्ट. समजलं का रे, या टाईपचा क्वेश्चन डायरेक्टली रिमार्क वरती क्वेश्चन आहे. ओके, सोपे होते ना, डायरेक्टली रिमार्क वरती. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द acute angle between the lines represented by ओके. सो फर्स्ट प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये 3x² मायनस 4√3xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. ठीक आहे, मला काय करायचं आहे, ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा आहे. आता इक्वेशन आहे. ओके, मी इथं आन्सर स्टार्ट करतोय. सगळ्यात अगोदर मी इक्वेशन ॲज इट इज लिहून घेणार, 3x² मायनस 4√3xy प्लस 3y² इज इक्वल टू 0. याला काय करणार मी, कम्पेअरिंग विथ कोणावर कम्पेअर करायचं याला, X square plus 2 प्लस 2hxy plus प्लस 2xy by² इज इक्वल bx टू square 0. सांगा रे, ए ची व्हॅल्यू किती, 3, 2h ची व्हॅल्यू किती, -4√3, बरोबर ना, √3. मग h किती होईल रे, 2√3. बरोबर, -2√3. बी ची व्हॅल्यू किती, 3. 3. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे रे, टू फाइंड आउट द ॲक्यूट अँगल वी हॅव tan theta is equal to in the mod of, काय फॉर्म्युला आहे, if the 2 homogeneous into equation is under given, root x square minus ab upon a plus b. correct, 2 in the square root h² minus ab upon a plus b. बस आता फक्त व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. ओके, सो इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 2, सॉरी इन द मॉड 2 इन द स्क्वेअर रूट, करा पुट व्हॅल्यू, h ची व्हॅल्यू किती रे, -2√3 त्याचा स्क्वेअर आहे, बरोबर, मायनस ए बी, ए ची व्हॅल्यू किती आहे, 3, बी ची व्हॅल्यू पण किती आहे, 3, डिवायडेड बाय ए प्लस बी, 3 प्लस 3. ओके, इज इक्वल टू किती होईल बघा हे, 2 इन द स्क्वेअर रूट
-2 रूट 3चा स्क्वेअर किती येईल बघा. -2चा स्क्वेअर किती 4, रूट 3चा स्क्वेअर किती 3, मायनस 3 इंटू 3 किती 9, बरोबर ना. डिवायडेड बाय 3 + 3 6. काय राहते बघा आता इज इक्वल टू 2 स्क्वेअर रूट मध्ये किती राहील रे 4 इंटू 3 किती 12. आणि 12 मायनस 9 3 राहिला बरोबर. 3. ओके आता मी थोडंसं इथं आहे ना 12 मायनस 9 झाला तुमचा 3 रूट मध्ये आणि खाली 6. इथं काय येईल बघा 2 3 जा 6 बरोबर. वरती राहिला रूट 3 खाली राहिला 3. रूट कुठे शिफ्ट होईल सांगा अशा केसमध्ये. मी तुम्हाला हे ऑलरेडी सांगितलेलं आहे बघा काय येत असतं. Denominator. बरोबर 1/√3 डिनॉमिनेटरला तो शिफ्ट होतो. लक्षात ठेवा बघा काय असतं जर सेम टर्म जर असतील ना मी पुन्हा सांगतो ठीक आहे. हे लक्षात ठेवा इथं लिहून देतो मी तुम्हाला. समजा वरती ए आणि खाली रूट ए. सो काय होईल रूट वरती शिफ्ट होत असतो म्हणजे तुमचा आन्सर आला फक्त रूट ए. ठीक आहे. आता समजा वरती रूट ए आणि खाली ए बेस सेम पाहिजे बरं खरं ए दोन्ही पण ए. आता रूट पुढे शिफ्ट होईल डिनॉमिनेटरला. पॉवर ऑफ इंडायसेस त्याचा रूल वापरून हे सगळं होत असतं. हे पण डायरेक्ट करत चला तुम्ही. ओके एवढी डिटेलिंग गरजेची नाही आपल्याला. सो 1/√3 म्हणजे माझी टॅन थिटाची व्हॅल्यू किती आली रे. मॉडच्या बाहेर काढा. मॉड कासाठी वापरतो निगेटिव्ह अँगल येऊ नये म्हणून करेक्ट. कारण आपण ॲक्युट अँगल फाइंड आउट करतो. ॲक्युट अँगल म्हणजे 90 डिग्रीपेक्षा स्मॉल. मग टॅन थिटाची व्हॅल्यू झाली 1/√3 बरोबर. मग थिटा किती होईल टॅन इनवर्स 1/√3. सांगा रे टॅनची व्हॅल्यू 1/√3 कोणत्या अँगलला 5/6. π/6 किंवा 30 डिग्री. झाला आन्सर. 30. कसा होता रे प्रॉब्लेम करा कॅटेगराईज. इझी व्हेरी इझी एक्स्ट्रीमली इझी Extremely easy. होता ना. ओके समजलं काय केलंय. इक्वेशन होतं कम्पेअर करायचं एबीसीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आणि एकदा एबीसीच्या व्हॅल्यू भेटल्या की फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला वापरला की पुढे तुम्हाला माहिती बघा डायरेक्टली आपण काय करणार कॅल्क्युलेशन्स. ओके चला आणखीन एक सॉल्व्ह करतो तुम्ही तुम्हाला. नंबर 2 सपोज क्वेश्चन असा आहे 4x² + 5xy + y² = 0. अँगलच फाइंड आउट करायचा तोच क्वेश्चन आहे आपला. ओके पहिली स्टेप इक्वेशन ॲज इट इज लिहून घ्या. 4x² + 5xy + y² = 0. याला कम्पेअर करायचं आहे. कम्पेअरिंग विथ कोणाबरोबर कम्पेअर करायचं आहे ax² + 2hxy + by² = 0. ओके सांगा रे ए ची व्हॅल्यू किती आता 4 2h 5 मग h किती होईल 5/2. 5/2 आणि बी ची व्हॅल्यू किती 1. 1. ओके आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे. सो वी हॅव काय फॉर्म्युला आहे रे अँगलचा Tan theta is इज equal इक्वल to टू in 2 इन द mod 2 इन द स्क्वेअर रूट 2h² minus ab upon a plus b. अपॉन a प्लस बी. करेक्ट. सो इज इक्वल टू 2 इन द स्क्वेअर रूट करा व्हॅल्यूज पुट. h ची व्हॅल्यू किती रे 5/2 चा स्क्वेअर मायनस a 4 b 1 डिवायडेड बाय a प्लस b 4 + 1. ओके करा सिम्प्लिफिकेशन 2 इन द स्क्वेअर रूट सांगा 5/2 चा स्क्वेअर किती येईल 5 चा स्क्वेअर 25/4 मायनस 4 इंटू 1 किती इथं 4 डिवायडेड बाय 4 + 1 5. सो इज इक्वल टू किती येईल आता हे 2 इन द स्क्वेअर रूट. इथं सबस्ट्रॅक्शन करा क्रॉस मल्टिप्लिकेशन ने. हे बघा 25 ॲज इट इज मायनस 4 इंटू 4 किती 16 डिवायडेड बाय किती येईल 5. डिवायडेड बाय 4 आणि होल इक्वेशन डिवायडेड बाय 5. बरोबर आहे. चला पेज संपलाय बघा. जाऊ पुढच्या पेजवरती. मला सांगा काय राहत आहे आतमध्ये आता. देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू इथं होता 2 बरोबर. स्क्वेअर रूट मध्ये काय राहिलं रे वरती 25 - 16 किती राहिला 9 अपॉन 4 आणि होल इक्वेशन डिवायडेड बाय 5. आता
काय करा 9/4चं स्क्वेअर रूट काढता येतं ना आपल्याला. सांगा 9चं स्क्वेअर रूट किती रे? 3. आणि 4चं स्क्वेअर रूट 2. 2. होल इक्वेशन डिवाइडेड बाय 5. 5. काय काय कॅन्सल होईल रे आता? 2 कॅन्सल 2 आहे. कॅन्सल. काय राहिलं इथं? 3/5. पॉझिटिव्हची व्हॅल्यू घ्या त्याला मॉडच्या बाहेर. सो टॅन थिटा इज इक्वल टू 3/5. देअरफॉर थिटा इज इक्वल टू किती आला रे? टॅन इनवर्स Tan inverse 3/5. मला सांगा रे आता टॅनची व्हॅल्यू 3/5 कोणत्या अँगलला? स्टँडर्ड अँगल आहे का? नाही. नाही. सो त्याला असंच ठेवायचं मग, कारण मॅथ्स मध्ये लॉग टेबल अलाउ नसतो. ओके, ही अशीच राहील व्हॅल्यू. ओके गाईज, येस. चला तुम्हाला स्कोर अपडेट करतो मी. मॅच आवडते का पण तुम्हाला सगळ्यांनाच? नाही तर म्हणतो ना सर सरांचं काय चालू आहे बाबा. ओके, आता आपला स्कोर आहे 213 रन 5 आऊट. ओव्हर झालेल्या आहेत 17.4. ओके, आता जस्टच कोणतरी आउट झाला आहे. ठीक आहे, जाऊ द्या. स्कोर तुम्ही बघू नका, फक्त तुम्ही इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला त्यामुळे साठी स्कोर सांगतोय. ओके, हा झाला आपला. चला पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे मग. ओके, चलो या नेक्स्ट वन. क्वेश्चन असा आहे आता, a² मायनस 3b² इंटू x² प्लस 8ab xy प्लस b² मायनस 3a² y² इज इक्वल टू 0. ओके, याचा पण अँगलच फाइंड आउट करायचा आहे. ओके, ही इक्वेशन आहे. करा कम्पेअर याला. कम्पेअरिंग विथ कोणाबरोबर कम्पेअर करणार आपण याला? ax² प्लस 2hxy प्लस 12y प्लस प्लस by² इज इक्वल टू 0. by² इज इक्वल टू 0. बरोबर. सांगा रे मग, a ची व्हॅल्यू किती रे इथं? a म्हणजे x² चा कोइफिशियंट. काय इथे x² चा कोइफिशियंट? a² a² मायनस 3b². 3b². बरोबर. 2h ची व्हॅल्यू काय इथं? 8ab 8ab xy चा कोइफिशियंट. मग h किती होईल रे? 4ab. 4ab आणि b ची व्हॅल्यू किती? b² मायनस 3a². बरोबर, b² मायनस 3a². 3 ओके, आता आपल्याला माहिती बघा, वी हॅव काय फॉर्म्युला आहे आपला टॅन थिटाचा? इन द tan मॉड theta is equals to in mod 2 root a² minus ab upon a plus b. a प्लस बी. बरोबर. आता मी काय करतो, ह्याच्या आतमधल्या टर्म आहेत ना रे, h² मायनस ab आणि a प्लस बी, याला मी अगोदर फाइंड आउट करतो, कारण इक्वेशन आहे ना क्रिटिकल तयार होत आहे ना हे. सो मी अगोदर फाइंड आउट करतो इथं तुमच्यासाठी h² मायनस ab. सो याला फाइंड आउट करू अगोदर, h² मायनस ab. ठीक आहे ना, मी याला फाइंड आउट करून घेऊ राहिलो बरं का. सो इज इक्वल टू, सांगा h ची व्हॅल्यू काय रे? 4ab त्याचा स्क्वेअर आहे. बरोबर, मायनस a इंटू बी. ए ची व्हॅल्यू काय आहे? a² मायनस 3b² आणि बी ची व्हॅल्यू काय आहे? b² मायनस 3a². सांगा रे 4चा स्क्वेअर किती? 16. 16. 16 a² b² मायनस, अगोदर काय करणार इथं आपण आता a² ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार, त्यानंतर मायनस 3b² ने. ओके, इथं मी काय करतो, एक स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो, कारण बाहेर मायनस आहे ना. करा, a² इंटू b² काय झाला? a² b² मायनस 3 इंटू a² a रेस टू 4 मायनस 3 b² b रेस टू 4 मायनस मायनस प्लस 3 इंटू 3 9 a² b². केला मल्टिप्लाय सगळ्यांना. सो इथे आता 16 a² b² मायनस, हे बघा रे, हा a² b² आणि हा 9 a² b². 1 प्लस 9 किती? 10 टाइम्स a² b² मायनस 3a रेस टू 4 मायनस 3b रेस टू 4 ॲज इट इज. सो दिस इज 16 a² b² मायनस, आता ब्रॅकेट ओपन करतो मी. ब्रॅकेट ओपन केल्यावरती जे प्लस आहे ते मायनस होतील, जे मायनस आहे ते प्लस होतील. बरोबर का रे?
Yes. ओके. काय 16 मधून 10 गेले, किती राहिले रे? 6 राहिले, बरोबर. मी काय करतो, Yes. 3a⁴ ला अगोदर लिहिलं, त्यानंतर प्लस 16 मायनस 10 हे 6a² b² आणि मग शेवटी इथं लिहिलं 3b⁴. फक्त रिअरेंज केला टर्मचा. काय कॉमन निघल रे? नंबर फक्त 3 कॉमन Three निघल. common. यस. मग काय राहिला ब्रॅकेटमध्ये a⁴ Four. प्लस 2a² b² प्लस b⁴. आता हा ब्रॅकेट व्यवस्थित बघा आणि सांगा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे हा ब्रॅकेट. परफेक्ट स्क्वेअर समजताय ना? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर कोणाचा आहे हा? a प्लस बी A ब्रॅकेट square plus B square. a² प्लस B square. b² चा स्क्वेअर आहे हा. करून बघा, तुम्हाला मी करून दाखवतो. चला हे बघा, a² प्लस b² याचा स्क्वेअर काय होईल? पहिल्याचा स्क्वेअर आपल्या सगळ्यांना माहिती ना, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर a² चा स्क्वेअर a⁴ प्लस 2 टाइम्स फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर b² चा स्क्वेअर b⁴. आलं का? बरोबर. मग त्या जागेवर फक्त मी काय लिहिलं, 3 टाइम्स a² प्लस b² ब्रॅकेट स्क्वेअर. ही व्हॅल्यू कोणाची आहे? ही व्हॅल्यू आहे h² मायनस ab. पण फॉर्म्युल्यामध्ये आपल्याकडे स्क्वेअर रूट आहे. काय आहे फॉर्म्युल्यामध्ये? स्क्वेअर रूट. मग सांगा देअरफॉर स्क्वेअर रूटमध्ये h² मायनस ab याचा पण स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. 3 चा स्क्वेअर रूट किती झाला? √3. आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर रूट काय होईल? स्क्वेअर निघून जाईल. काय राहिला? a² प्लस b². B square. ओके. आता बघा, मी ह्या फॉर्म्युल्यामधली वरची टर्म फाइंड आउट केली, h² मायनस ab. आता मला a प्लस बी फाइंड आउट करायचं आहे. सो a प्लस बी. ओके. नाऊ a प्लस बी. मग a काय बघा, a होता a² मायनस 3b² a² मायनस 3b² प्लस b ची व्हॅल्यू काय आहे? b ची व्हॅल्यू आहे b² मायनस B square 3a². minus 3A square. b² मायनस 3a². ओके. हे बघा रे, a² आणि हा मायनस 3a² किती होईल? 1 मायनस 3 2A मायनस square. 3a². बरोबर. परत मायनस 3b प्लस बी Minus 2B स्क्वेअर. काय कॉमन निघेल? minus मायनस. 2. ब्रॅकेट मध्ये काय राहिला? a² प्लस b². ही कोणाची व्हॅल्यू झाली? a प्लस बी. A बरोबर. plus B. करू का पुट आता व्हॅल्यूज? देअरफॉर tan थीटा इज इक्वल टू इन द मॉड ऑफ 2 इन द स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट लिहायची गरज नाही. तुम्ही h² आहे बा इथं व्हॅल्यू फाइंड आउट केली पहिली. दिस इज द फर्स्ट व्हॅल्यू. h² मायनस ab किती आली ती व्हॅल्यू तुमची? ती लिहितोय फक्त मी इथं आता 2 इंटू √3 इन ब्रॅकेट a² प्लस b² B square. डिवायडेड बाय आपण कोण असतं? a प्लस बी. तुम्ही a प्लस बी ची पण व्हॅल्यू फाइंड आउट केली बघा इथं. बरोबर. काय आली ती a प्लस बी ची व्हॅल्यू? Minus -2 2 इन ब्रॅकेट bracket A a² square प्लस plus B square. b². B square. काय काय कॅन्सल होईल रे? A square plus B square. a² A प्लस square b² चा plus ब्रॅकेट a² प्लस b² चा ब्रॅकेट कॅन्सल झाला. आणखीन 2 2 two हा 2 पण cancel. कॅन्सल होईल. म्हणजे राहिलं कोण? tan थीटा इज इक्वल टू मॉड मध्ये हा बाई इथं मायनस साइन राहिला आहे. सो मायनस √3. बरोबर. 3. सो देअरफॉर मॉड जर मी रिमूव्ह केला तर मायनस साइन रिमूव्ह होऊन जातं. फक्त कोण राहिला? √3 राहिला. √3 मग राहिला. सांगा tan ची व्हॅल्यू √3 कोणत्या अँगलला? 5/3. 5/3. करेक्ट. 60. 60 degree. π/3 किंवा आपण काय म्हणणार याला? 60 डिग्री. 60 degree. समजलं का तुम्हाला हे क्वेश्चन्स हो. Yes. सगळ्यांना? ओके. मग मी तुम्हाला आहे ना आता अँगलचे काही क्वेश्चन्स होमवर्क म्हणून देतो. हा तेवढे करायचे आणि मग पुढचे क्वेश्चन्स घेऊया आपण. जस्ट वेट. मी अँगलचे क्वेश्चन्स बघतो कुठे आहेत. फाइंड द व्हॅल्यू, फाइंड द अँगल. ओके, गॉट इट. होमवर्क फर्स्ट तेच बरं का रे, अँगलच फाइंड आउट करायचे. आता पहिला आहे
x square plus xy is equal to 0. Second, x square minus 4xy plus y square is equal to 0. Third, 3x square plus 2xy minus y square is equal to 0. Number 4, 2x square minus 6xy plus y square is equal to 0. Number 5, xy plus y square is equal to 0. And number 6, 2x square plus 7xy प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, बस एवढेच करा, हे का नाही, जास्त नको आहे. एवढे 6 भरपूर होतील ना, कारण तुम्ही सगळे तर करत नाही, ते सांगावं लागेल आता फोन करून घरी, ज्यांची येत नाही त्यांनी, आहे की नाही. ठीक आहे, समजलं का रे ह्या टाईपचा क्वेश्चन. मग फाइंड द अँगल Yes, sir. सोपं होता की नाही? अरे खूप सोपं. येस, व्हेरी व्हेरी इझी. आता पुढचा जो क्वेश्चन आहे ना रे, तो क्वेश्चन आहे आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ के याच्याचा. ठीक आहे, त्या टाईपचा क्वेश्चन आहे आता पुढचा आपला, म्हणजे अननोन व्हॅल्यूज फाइंड आउट करणे. फेमस क्वेश्चन ह्यावेळेस बोर्ड एक्झामला तोच आला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. डिफरंट कंडिशन्समध्ये असतं ते. सो कंडिशन आयडेंटिफाय करायची काय दिलेली आणि आपली अननोन व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो क्वेश्चन, फाइंड के इफ किंवा फाइंड के फॉर फॉलोइंग कंडिशन्स. फॉलोइंग कंडिशन. सो फॉलोइंग कंडिशन्स मध्ये आपल्याला के च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, सो आपण घेऊया डायरेक्टली क्वेश्चन्स आता. पहिला क्वेश्चन आहे त्याच्यातला, क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता डायरेक्ट मी कंडिशन लिहितो. तुम्हाला माहिती काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, के फाइंड आउट करायचं आहे. सो कंडिशन्स मी लिहिणार आणि कंडिशन्स लिहिल्यावरती तुम्हाला ते आन्सर फाइंड आउट करायचं आहे. अरे घरी बसलेत काय तुम्ही? सॉरी, लेक्चरला बसलेले आहेत ना रे. लाइन्स रिप्रेझेंटेड बाय kx square plus 4xy minus 4y square is equal to 0 are perpendicular to each other. ओके, हे बघा, सगळ्यात पहिली स्टेप मी तुम्हाला सांगितलेली आहे. गिवन इक्वेशन लिहून टाकायचं. काय दिलंय? kx square प्लस 4xy मायनस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला काय करायचं आहे? कम्पेअर करायचं आहे. कोणाबरोबर रे? कंपेअरिंग विथ plus स्क्वेअर 2hxy 2hxy प्लस plus by y स्क्वेअर इज इक्वल टू 0. 0. मग सांगा रे, a ची व्हॅल्यू किती? K. a बरोबर. 2h 4 4. म्हणजे h विदिन 2 आणि b ची व्हॅल्यू किती? -4. मायनस 4. -4. ओके, आता तुम्हाला कंडिशन काय दिली आहे? कंडिशन इज की तुमच्या लाईन ह्या परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे ना, डिफरंट कंडिशन असतील. आता याच्यामध्ये कंडिशन आहे तुमची परपेंडिक्युलर लाईनची आहे. ओके, सो वी हॅव फॉर परपेंडिक्युलर लाईन्स काय कंडिशन असतील रे? A plus B equals to 0. गुड. फॉर परपेंडिक्युलर लाईन्स a प्लस b इज इक्वल टू किती असतो? 0 असतो. सो देअरफॉर सांगा, a ची व्हॅल्यू किती मग इथं? K. k प्लस b ची व्हॅल्यू किती इथं? -4. इज इक्वल टू 0. k इज इक्वल टू किती आला रे? 4. 4 आला आन्सर. कसा होता क्वेश्चन? फक्त इझी? Extremely easy. हा, एक्स्ट्रीमली इझी होता रे. काय फक्त परपेंडिक्युलर लाईनची कंडिशन वापरली भाऊ, a प्लस बी आहे ना, आला आन्सर आपल्याला डायरेक्टली. असे क्वेश्चन यायला पाहिजे सर आम्हाला, आहे की नाही? बोर्डला येतात एक मार्काला येतात. नेक्स्ट, नंबर 2. The sum of the slopes
the sum of the slopes represented by lines म्हणजे represented by x square plus kxy minus 3y square is equal to 0 is twice their product. Is twice their product. ओके म्हणजे सम कंडिशन काय बघा रे की सम ऑफ द स्लोप्स ही त्याच्या प्रोडक्टला ट्वाइस आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनच्या डबल आहे. ओके काय सांगा रे पहिली स्टेप काय करू. Comparing. येस इक्वेशन लिहून घ्यायचं ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस के एक्स वाय मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0 कम्पेअरिंग विथ बरोबर कोणाबरोबर कम्पेअर करायचंय एक्स स्क्वेअर X square plus 2xy plus 3y square equal to 0. बरोबर देअरफॉर सांगा रे मग ए ची व्हॅल्यू किती 1 1 2 ची व्हॅल्यू किती a आणि बी ची व्हॅल्यू किती minus -3. ओके आता आपण काढले ना रिमार्क बघितले होते बघा ज्यावेळेस आपण हे स्टडी केलं ना होमोजिनियस इक्वेशन मी तुम्हाला विचारायचं विसरलो रे होमोजिनियस इक्वेशन म्हटल्यावर तुमच्या डोक्यात 3 पॉईंट कोणते आले पाहिजेत रे मी काल तुम्हाला सांगितलं होतं बघा लेक्चर डिग्री इक्वल त्या लाईन ओरिजिन मधून पास होतात. करेक्ट आणि तिसरं हे बघा इक्वेशन त्याची डिग्री 2 आहे बरोबर. इक्वेशन काय होमोजेनियस इक्वेशनचं एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 अगोदर हे बरोबर डिग्री 2 आणि ही इक्वेशन सेकंड त्याच्यामध्ये पेअर ऑफ लाईन्स कडून पास होतात ऑलवेज ओरिजिन आणि तिसरं एच स्क्वेअर मायनस ए बी हा काय असला पाहिजे ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ओके यस या 3 गोष्टी ऑलवेज कधी पण लक्षातच ठेवा हे. ओके कारण आपल्याला काय असं निबंध वगैरे लिहायला येतच नाही कधी ना कन्सेप्ट मॅथमॅटिक्स याच्यात लक्षात ठेवावं लागतं तुम्हाला की काय आहे नेमकं त्याच्यामध्ये. ओके सो सिम्पल. आता हे झालं मग ए इज इक्वल टू 1 2h इज इक्वल टू के बी इज इक्वल टू -3 हां तर त्याच्यामध्ये आपण रिमार्क बघितले होते. सो तुम्ही आता नोटबुकमध्ये लिहित असाल नाही का रिमार्क. आता मला एक्झॅक्ट तो नंबर आठवा नाही बट 5 नंबरचा रिमार्क असेल बघा तिथं आपण लिहिलं होतं सम ऑफ स्लोप्स m1 प्लस m2 काय होता रे तो m1 प्लस m2 -2h करेक्ट -2h अपॉन b सो मायनस बघा रे 2h ची व्हॅल्यू किती रे वरती k b ची व्हॅल्यू किती आहे -3 हा मायनस फॉर्म्युलाचा आहे बरं करे आणि 2h ची व्हॅल्यू k फक्त बरोबर अपॉन -3 दोन्हीकडचा मायनस मायनस कॅन्सल काय राहिलं रे k/3 बरोबर. नेक्स्ट प्रोडक्ट ऑफ स्लोप्स m1 इंटू m2 काय फॉर्म्युला रे m1 इंटू m2 चा a upon b करेक्ट a अपॉन b किती आहे इथं 1 किती आहे -3 म्हणजेच काय आला हा तुमचा -1/3 मायनस साइन वरती देऊन टाकलं फक्त मी. ओके नाव बाय युजिंग गिवन कंडिशन गिवन कंडिशन म्हणजे प्रॉब्लेमची कंडिशन. प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय तुम्हाला परत वाचतो मी सम ऑफ स्लोप्स म्हणजे काय रे m1 प्लस m2 ओके काय आहे ट्वाइस देअर प्रोडक्ट ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स ऑफ देअर प्रोडक्टची व्हॅल्यू किती आलेली म्हणजे प्रोडक्ट म्हणजे काय m1 इंटू m2. ओके चला पेज संपलं बघा नेक्स्ट पेजवर जावं लागेल मला बरं इथंच करू करे थोडीशी ऍडजस्टमेंट करतो कारण इथं सगळ्या व्हॅल्यूज येणार आहे आपल्या आहे की नाही ह्यावेळी इथं लिहितो वाटलंच तर दुसरा पेनचा कलर आहे ना रेड वापरतो. आता आहे ना हे जे इक्वेशन आलं ना बाय युजिंग गिवन कंडिशन की सम ऑफ स्लोप्स म्हणजे m1 प्लस m2 हा 2 टाइम्स काय नाही m1 इंटू m2 ला आहे. मग सांगा m1 प्लस m2 ची व्हॅल्यू किती रे आपल्याकडं इथं k/3 आहे हे बघ इथं आली फायनल आपली k/3 आणि m1 इंटू m2 ची व्हॅल्यू किती आली आपली फायनल -1/3 आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय बाहेर दिसला ना इथं 2 m1 इंटू m2 म्हणजे किती -1/3 काय कॅन्सल होईल रे
दोन्हीकडचा Three. डिनॉमिनेटर 3 कॅन्सल. म्हणजे तुमचं केचा आन्सर किती आलं रे बच्चा पार्टी? -2. -2. कसा होता प्रॉब्लेम? झाला आन्सर? Extremely. ओके, एक्स्ट्रीमली इझी. नेक्स्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मला वाटतं किती नंबर आहे? 3 नंबर ना आता हा. Yes. Slope of the lines. Slope of the lines represented by 3x square plus kxy minus y square is equal to 0 is differ by 4. डिफर बाय 4 म्हणजे काय की जे दोन स्लोप आपण लिहितो ना m1 आणि m2 यांच्यातला डिफरन्स 4 आहे. ही कंडिशन आहे. ओके, त्यांच्यातला काय डिफरन्स 4 दिलेला आहे. सगळ्यात अगोदर इक्वेशन लिहून घ्या. 3x स्क्वेअर प्लस kxy मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. बरोबर? Yes. ओके, आता इक्वेशन लिहिल्यावरती काय करतो आपण? याला कम्पेअर करतो. कम्पेअरिंग विथ, सांगत चला पडपडा. कम्पेअरिंग विथ x स्क्वेअर प्लस 2hxy 2xy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. सांगा a ची व्हॅल्यू 3. 2h K. आणि b ची व्हॅल्यू -1. -1. परत तेच लिहितोय बघा मी. सम ऑफ स्लोप्स काय असतो तो? m1 प्लस m2. काय फॉर्म्युला तो? -2h upon b. मग करा -2h मायनस 2h ची व्हॅल्यू किती आहे? k. b ची व्हॅल्यू किती आहे? -1. मायनस मायनस कॅन्सल. काय राहिला फक्त? k/1 म्हणजेच k राहिला फक्त. ओके, नेक्स्ट प्रोडक्ट ऑफ स्लोप्स m1 इंटू m2. काय फॉर्म्युला आहे? A upon b. a अपॉन b. a काय इथं? 3. b किती इथं? -1. -1. मायनसला फक्त वरती घ्या म्हणजे काय आला आपला आन्सर आहे? -3. अगेन आता इथं लिहायचंय बाय युजिंग गिवन कंडिशन. बाय युजिंग गिवन कंडिशन. कंडिशन काय दिलेली त्यांनी? की जे स्लोप्स आहेत त्यांच्यामधला डिफरन्स किती दिलेला आहे तुम्हाला? 4. डिफरन्स 4 म्हणजे समजा मी त्यांना लिहितो m1 मायनस m2. m1 मायनस m2 याची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली? समजा त्यांनी 4 दिलेली आहे. ओके, आता एवढं इन्फॉर्मेशन वापरून मला केचं आन्सर काढायचं आहे. आता थोडंसं मी तुम्हाला घेऊन जातो तुमच्या 9वी 10वी मध्ये. ओके, 11वीला पण आपण तो फॉर्म्युला वापरलेला आहे, बट मे बी तुम्ही विसरले असतील किंवा काय. ओके, 9वी 10वी मध्ये तुम्हाला घेऊन जातो मी. थोडंसं पेनचा कलर त्यासाठी चेंज करतो. हा काय आपला सोल्युशनचा पार्ट नाही, मी फक्त हा रिझल्ट वापरणार आहे आपल्या ह्या क्वेश्चनचा आन्सर काढण्यासाठी. मला सांगा रे, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो? 8वीलाच होता तुम्हाला हे. A square plus 2ab plus b square. B square. बरोबर आहे. ओके, मी काय केलं? a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर लिहून टाकला इथं. प्लसच्या ऐवजी -2ab. पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की ओरिजिनल इक्वेशन चेंज नाही व्हायला पाहिजे. म्हणजे इथं परत किती यायला पाहिजे? जो -2ab दिला ना त्याच्या जागेवरती परत +2ab लिहिला गेला पाहिजे. बरोबर? Yes. थोडं मला वाटतं कोणाच तरी ना मायक्रोफोन मधून आहे ना घरच्यांचा पण आवाज येतोय. थोडं निवांत ठिकाणी बसत चला. काय होतं बाकीच्यांना पण डिस्टर्ब होत असतं नाही का? तेवढी काळजी घेत चला, बाकी काय अडचण नाही. हां, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर आहे. बरोबर, असं मी लिहिलं इथं. ह्या बाजूला तोच आहे, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच ठेवायचं आहे मला ह्या बाजूला. बट इथं मी -2ab का लिहितोय? कारण मला इथं a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणायचं आहे. बट इक्वेशन कधी चेंज होत नसतं. मग मला सांगा, इथं जर मी -2ab लिहिला तर -2 मध्ये मला किती ॲड करावं लागतील रे? माझा आन्सर परत 2ab येईल प्लस 4ab. ज्यांना समजलं नाही त्यांसाठी परत सांगतो बघा. सिम्पली काय करायचं, 2ab होता ना तो -2ab लिहिला. कारण का? मला a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार करायचा इथं. ओके, मग इथं -2ab पण ओरिजिनल इक्वेशन तर चेंज नाही व्हायला पाहिजे. बरोबर, मग मला काय करावं लागेल?
ह्या -2 मध्ये असा कोणता नंबर आहे जो ऍड केला की मला परत +2 भेटेल, तर +4. 4 - 2 किती परत 2. तुम्ही जर हे इक्वेशन सॉल्व्ह केलं ना, हे बघा ए स्क्वेअरला ए स्क्वेअर आहे, बी स्क्वेअरला बी स्क्वेअर आहे, आणि ह्या -2ab मधून जर तुम्ही 4ab जर ऍड केला, म्हणजे 4ab मधून 2ab जर मायनस केला, तर परत काय भेटेल तुम्हाला 2abच भेटेल. काही चेंज झालं का नाही. बट इथून आपलं काम भागलंय बघा. आता हा झाला a + b ब्रॅकेट स्क्वेअर. आता मला सांगा हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? ए स्क्वेअर - 2ab + b स्क्वेअर. a minus b bracket square. ए - बी ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर. Okay. आणि पुढं कोण आहे? +4ab. सगळ्यांनी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. बऱ्याचसा यूज आहे, 11वीला पण केला होता आपण याचा यूज. आता पण लक्षात ठेवा की a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो? a - b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 टाइम्स ab. ओके, सो दिस इज 8वी 9वी. कधीतरी बघितलं तुम्ही त्याला. आता मला इथं वापरायचं आहे ते. ओके, आता इथं ए आणि बीच्या ऐवजी कोण आहे? आता आपला M1 आणि M2 आहे. मग काय लिहू रे सांगा. आपल्या आता ओरिजिनल प्रॉब्लेम कडे आपण तिथं लिहितो मी वी हॅव, म्हणजे मला हा फॉर्म्युला माहिती आहे. काय? एच्या जागेवरती लिहा M1, बीच्या जागेवरती लिहा M2. M1 + M2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू M1 - M2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 टाइम्स M1 M2. आणि सगळ्या व्हॅल्यूज मला माहिती रे. आता सांगा M1 + M2 काय व्हॅल्यू पुट करू? के. के. Okay. गुड. Okay. के आणि त्याचा स्क्वेअर आहे. ठीक आहे, सो स्क्वेअर इज इक्वल टू M1 - M2 काय व्हॅल्यू पुट करू? M1 - M2 दिसतो इथं 4. 4. 4. त्याचा पण स्क्वेअर आहे प्लस 4 टाइम्स M1 M2 किती? M1 × M2 -3. -3. बरोबर. -3. मग इथं झाला के चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर 16, 4 × -3 किती? -12. -12. -12. मग के स्क्वेअर किती आला रे? 16 - 12 4. 4. 4. मग के ची व्हॅल्यू किती? 4 चा स्क्वेअर प्लस और 2. -2 दोन्ही पॉसिबल ना. प्लस पण पॉसिबल आणि Yes. मायनस सुद्धा पॉसिबल. But समजलं का रे क्वेश्चन? सो हा yes. फॉर्म्युला हो. तुम्हाला लक्षातच ठेवावा लागेल. दिस इज त्याच्यावरून मग मी हा फॉर्म्युला आणला खाली. बाकी काय अवघड नव्हतं याच्यामध्ये. ओके ना? बाकी Yes, sir. काहीच अवघड नव्हतं, तेवढंच फक्त. ठीक आहे, ओके. चला स्कोर अपडेट देतो तुम्हाला. आपली बॅटिंग संपलेली आहे. इंडिया 253 रन केलेत बघा, 7 विकेट्स इन 20 ओव्हर्स. चला ठीक आहे, चांगला स्कोर झालाय 253 नाही काय. पण समोर पण इंग्लंड आहे बघा, खतरनाक टीम आहे ती सुद्धा. चलो नेक्स्ट क्वेश्चन लेते हैं. काय वाटतं तुम्हाला आज मॅचचं काय होईल? आपण जिंकणार सर. ओके, गुड. आपण जिंकणार. नाही जिंकलं तर पुढचा क्वेश्चन असाच. किती नंबर आहे आता? 4 ना का? येस सर. ओके, राईट डाऊन. फाइंड केस चालू आहे बरं का आपलं. इफ स्लोप ऑफ one of the line represented by 4x square plus kxy plus y square is equal to 0 is 4 times the slope of other line. ठीक आहे, काय कंडिशन दिली समजलं तुम्हाला? की एका लाईनचा स्लोप, कारण आपल्याला माहिती आहे होमोजेनियस इक्वेशन म्हणजे 2 लाईन असतात, त्यापैकी एका लाईनचा स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन ही दुसऱ्या लाईनच्या किती टाइम्स आहे? 4 टाइम्स आहे. ठीक आहे, सो स्टार्ट कसं करणार? अगोदर इक्वेशन लिहून ठेवलं ॲज इट इज. 4x स्क्वेअर प्लस स्क्वेअर kxy प्लस y स्क्वेअर is इक्वल टू 0. 0. Okay, so you can write here comparing with. Comparing with कोणासोबत कम्पेअर करणार आपण याला? x स्क्वेअर प्लस प्लस 2hxy 2y प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. बरोबर आहे.
सांगा मग रे, ए ची व्हॅल्यू किती? 4 4 4. 4 2h K आणि K K 1. 1 बरोबर. परत काय फाइंड आउट करायचं मला इथं अगोदर? सम ऑफ स्लोप. स्लोप वरती क्वेश्चन आला काय हे करूनच टाकायचं बघा. सम ऑफ स्लोप्स m1 प्लस m2 काय फॉर्म्युला आहे रे? minus minus 2h upon B मायनस upon 2h B. अपॉन बी. upon ठीक आहे. मायनस 2h ची व्हॅल्यू k अपॉन 1 म्हणजे किती झालं रे हा? मायनस k झाला. minus K. ठीक आहे. आता मी काय करतो, याला थोडं व्यवस्थित येतो कारण याच्यात मला हे इक्वेशन पुन्हा वापरायचे आहेत. सो m1 प्लस m2 इज इक्वल टू माझा मायनस के आला. याला मी इक्वेशन 1 कन्सिडर केलं. ठीक आहे. नेक्स्ट प्रोडक्ट ऑफ स्लोप्स. M1 multi m1 M2 इंटू equal m2 to काय फॉर्म्युला आहे त्याचा? A upon a B अपॉन बी. upon B. a ची व्हॅल्यू 4, b ची व्हॅल्यू 1. 4 अपॉन 1 किती रे? 4 4. म्हणजेच आपला m1 इंटू m2 इज इक्वल टू काय आला? 4 आला. म्हणजे मी याला इक्वेशन यूज करतो नंबर 2. ओके. ओके. आता गिवन कंडिशन काय आहे? स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन म्हणजेच इथे लिहितो मी बाय युझिंग गिवन कंडिशन. बाय युझिंग गिवन कंडिशन स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन म्हणजे समजा m1 हा काय आहे? 4 टाइम्स द स्लोप ऑफ अदर लाईन. म्हणजे m1 इज इक्वल टू काय लिहू मी इथं? 4 टाइम्स m2. हे झालं इक्वेशन 3. आता काय करायचं माहिती आहे का? ही जी गिवन कंडिशन दिली त्यांनी आपल्याला m1 इज इक्वल टू 4 टाइम्स m2, याला आपण पुट करूया इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये. ठीक आहे. सगळ्यात अगोदर मी त्याला पुट करतो इक्वेशन 1 मध्ये. सो इथे लिहितो मी पुट इक्वेशन 3 इन इक्वेशन 1. ओके. इक्वेशन 3 मी इक्वेशन 1 मध्ये पुट करणार आहे. म्हणजेच काय करायचं आहे? m1 ची व्हॅल्यू मला पुट करायची आहे. इक्वेशन 1 काय बघा, m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस के. त्या जागेवरती m1 ची व्हॅल्यू काय पुट करू? 4M2 4m2 प्लस m2 इज इक्वल टू किती? मायनस के. बरोबर. 4m2 प्लस m2 किती झालं रे हा? 5m2 इज इक्वल टू मायनस के. देअरफॉर m2 इज इक्वल टू काय व्हॅल्यू होईल रे हिची? मायनस के अपॉन minus K upon 5 5 ओके. ही झाली माझी समजा m2 ची व्हॅल्यू. याला राहू द्या इथंच. आता परत काय करायचंय मला? पुट इक्वेशन 3 इन इक्वेशन 2. आता इक्वेशन 3 मला 2 मध्ये पुट करायचं आहे. काय बघा, m1 इंटू m2 इज इक्वल टू सॉरी त्या आवाजाने मी थोडे झालो. m1 ची व्हॅल्यू 4m2 या इथं पुट करणार मी m1 च्या जागेवरती. हा झाला 4m2 इंटू m2 इज इक्वल टू किती रे? 4. बरोबर. काय कॅन्सल होईल रे इथं? दोन्ही साईडचा 4 4 Cancel. cancel राहिलं काय बघा, m2 इंटू m2 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 चा स्क्वेअर इज इक्वल टू किती? 1. आता हे बघा इथं मी m2 ची व्हॅल्यू काढून ठेवली होती, दिसती का? m2 इज इक्वल टू मायनस के बाय 5. याला समजा इक्वेशन किती म्हणा आपण? वरती इक्वेशनला किती नंबर दिले बघा? 1 2 3. याला इक्वेशन 4. 4. ओके. इथे लिहू का मग? बाय युझिंग इक्वेशन 4. म्हणजे इक्वेशन 4 मधून मला फक्त काय करायचं आहे? m2 ची व्हॅल्यू पुट करायची आहे. काय m2 ची व्हॅल्यू रे इक्वेशन 4 मध्ये? Minus K by 5. minus K upon 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू किती? 1. 1 बरोबर. मग मायनसचा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. मग काय होईल हा? मायनस के चा स्क्वेअर, के स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर किती? 25 25. इज इक्वल टू 1. 1 मग के स्क्वेअर ची व्हॅल्यू किती झाली रे? 25. 25. मग के किती होईल? 25. 5. 5 फक्त 5. plus or minus 5 गुड. दोन्ही पॉसिबल, प्लस और मायनस 5. ओके. प्लस 5 पण चालेल ना तिथं आणि मायनस 5 पण चालेल, काहीच अडचण नाही. समजला का रे क्वेश्चन? इथं तुमचा 1 स्लोप दुसऱ्या स्लोपच्या 4 टाइम्स होता. मग तो 8 टाइम्स येईल, 3 टाइम्स येईल, 6 टाइम्स येईल, कसंही. प्रत्येकाचं मी एक एक क्वेश्चन तुम्हाला समजून सांगतोय बघा की असाल तर सॉल्व्ह कसा होतोय प्रॉब्लेम. ठीक ना? कळतंय सगळ्यांना व्यवस्थित? Yes, sir. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5. नंबर 5 आहे एकच मिनिट.
Okay, yes, write down. Number 5. If 2x plus y is equal to 0 is one of the line represented by 3x square plus kxy plus 2y square is equal to 0. याला सॉल्व करायचं बघा. आता थोडासा डिफरंट आहे हा क्वेश्चन, पहिल्या जेवढे 4 क्वेश्चन्स घेतले त्याच्यापेक्षा थोडासा डिफरंट आहे. आता काय दिलंय माहिती का, तुम्ही व्यवस्थित वाचा क्वेश्चन की 2x प्लस वाय इज इक्वल टू 0 ही वन ऑफ द लाईन आहे. कोणाची? ह्या होमोजिनियस इक्वेशनची. कळतंय तुम्हाला? ओके, आता आपल्याला माहिती आहे होमोजिनियस इक्वेशन म्हणजे तुमच्या डोक्यात 3 तर गोष्टी येतातच. काय गोष्टी येत आहेत? सगळ्यात अगोदरचं इक्वेशन डिग्री 2 असणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. याच्यामध्ये 2 लाईन्स आहे, दोन्ही पण ओरिजिन मधून पास होत आहेत, बरोबर. त्याच्यापैकी एक लाईन तुम्हाला दिली बघा ही त्यांनी 2x प्लस वाय इज इक्वल टू 0. ओके, असं जर तुम्हाला दिलं असेल ना रे, जर वन ऑफ द लाईन तुम्हाला दिली, आता दुसरी लाईन तर मला काढता येणार नाही कारण के अननोन आहे ना याच्यामध्ये, बरोबर. अशा केसेसमध्ये यूज करायचं ऑक्झिलरी इक्वेशन. कोणतं इक्वेशन? ऑक्झिलरी. ओके, सो सगळ्यात अगोदर पहिली स्टेप, मी पहिलं आपलं इक्वेशन ॲज इट इज लिहून घेतलं. 3x स्क्वेअर प्लस kxy प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला मी कम्पेअर केलं. कम्पेअरिंग विथ कोणासोबत? एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग सांगा रे, a ची व्हॅल्यू किती? 3. 2h ची व्हॅल्यू किती? k. आणि b ची व्हॅल्यू किती? 2. ओके, सो देअरफॉर आवर ऑक्झिलरी इक्वेशन, लक्षात ठेवा असं जर आलं वन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय, त्याच्यामधली जर लाईन असेल त्या होमोजेनियस इक्वेशन मधली, तर ऑलवेज ऑक्झिलरी इक्वेशनने सॉल्व्ह करायचं. ओके, ऑक्झिलरी इक्वेशन इज काय? ऑक्झिलरी इक्वेशन एनीवन? bm square plus 2hm plus a equals to 0. बरोबर. am स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. येस. मग करा पुट व्हॅल्यू. बी ची व्हॅल्यू किती आहे? 2m स्क्वेअर, बरोबर. 2h ची व्हॅल्यू काय आहे? km. बरोबर. आणि a ची व्हॅल्यू किती आहे? 3 इज इक्वल टू काय? 0. बरोबर आहे. सो 2m स्क्वेअर प्लस km प्लस 3 इज इक्वल टू 0 आलं हे. आता याच्यामध्ये मला जर k फाइंड आउट करायचं असेल ना, तर मला m पुट करावं लागेल. आता m कडून पुट करणार, हे पहा ना, आपल्याला एक लाईन माहिती डायरेक्ट 2x प्लस वाय इज इक्वल टू 0, बरोबर. इथून मला डायरेक्टली स्लोप फाइंड आउट करायचा आहे. सो वी कॅन राईट हिअर वन ऑफ द लाईन इज काय इक्वेशन त्याचं? 2x प्लस वाय इज इक्वल टू 0. देअरफॉर स्लोप m इज इक्वल टू, सांगा रे स्लोपचा फॉर्म्युला काय असतो? बेसिक. जर तुम्हाला जनरल इक्वेशन माहित असेल तर minus a upon b. गुड साक्षी. मायनस ए अपॉन बी. प्रतीक्षा गुड. मायनस ए अपॉन बी हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग मायनस ए अपॉन बी म्हणजे कसं? एक्सचा कोइफिशियंट हा ए लिहू का डायरेक्ट? -2 अपॉन बी म्हणजे वायचा कोइफिशियंट 1. किती झाला हे आन्सर? -2. मग समजा जर मी याला इक्वेशन 1 जर कन्सिडर केलं आपल्या ऑक्झिलरी इक्वेशनला, तर m ची व्हॅल्यू -2 मला इथं टाकायची आहे. सगळ्याला माहिती ना रे हा -2 कसा आला? स्लोपचं सगळ्याला माहिती आहे ना, असं कोण जर त्याला माहित नाही? ओके, आले बघा लाईक, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. ज्यांना माहित नसेल त्यांनी मग असं मला वाटतं की त्यांनी पहिलं लेक्चर मिस केलंय, ते करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, ओके. मग स्लोपची व्हॅल्यू -2 मला इथं एमच्या जागेवरती पुट करायची रे. देअरफॉर काय होईल इथं? इक्वेशन 1 बिकम्स 2. m ची व्हॅल्यू -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस k मला काढायचं आहे. m ची व्हॅल्यू -2 प्लस 3 इज इक्वल टू 0. इक्वेशन 1 मध्ये m च्या जागेवरती मी -2 पुट केला. करा सिम्प्लिफाय. 2 -2 स्क्वेअर 4 -2k प्लस 3 इज इक्वल टू 0. 2 into 4 किती रे? 8. -2k प्लस 3 इज इक्वल टू 0. 8 प्लस 3 11.
म्हणजेच तुमच्या 2k ची व्हॅल्यू किती झाली 11 झाली. मग k किती येईल रे? 11/2. k झाला 11/2. ठीक आहे. अरे बापरे 9:09 झाले. ओके ओके काय अडचण नाही. सो अँगलचे पण क्वेश्चन्स मी घेतले. त्यानंतर तुम्हाला के चे पण मी प्रत्येक टाईपचं जवळजवळ एक एक क्वेश्चन्स घेतला आहे बघा. म्हणजे मला तुम्हाला आहे ना होमवर्क द्यायचा आहे. त्यासाठी मला लागेल न्यू बुक. ठीक आहे मी तुम्हाला होमवर्क लगेच देतो. 1-2 मिनटं फक्त. आज लय कमी मुलं आहेत रे. कोण कोण प्रेझेंट आहे आज? मॅच बघू राहिली सर आज. मॅच बघू राहिले का? अरे बापरे. आदिती लबडे प्रेझेंट आहे. अंजली येवले, स्नेहा उदावन, साक्षी गिरवले, भक्ती, हर्षल शेळके, गणेश दगडे, अक्षदा, ओके मी स्वतः, महेश बनकर, मानसी, मसिरा, प्रतीक्षा, राणी गीते, केतन डांगट, साक्षी दिंडे, साक्षी साबले, तन्वी, त्यानंतर सार्थक, सिद्धी, वैशाली म्हणजे चंचल ना, चंचल मुठे, वैष्णवी पेरे, वर्षा घुले, प्रतीक्षा मुठे आणि आपली ही अनुष्का डोंडे. ओके मी तुम्हाला लगेच 2 मिनिटात होमवर्कचं पेज नंबर सांगतो. सार्थक नवीन बुक आहे का रे तुझ्याकडे आत्ता? मला पेज नंबर लागेल.